नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे, आचारसंहिता लागू झालेली आहे। इलेक्शन ड्यूटी हा शब्द आता तुम्हाला पुढचे 3 महिने तरी ऐकायला मिळणार आहे। तर ही इलेक्शन ड्यूटीच्या निमित्ताने किंवा त्याच्या अंतर्गत काय काय लोकांना जो बदल होतो त्या संदर्भात आपण आज बोलणार आहे। विशेष करून महानगरपालिकेच्या संदर्भातलं एकच विभागाबद्दल मी बोलेन, ते सुद्धा एका वॉर्डाबद्दल, कोथरूडच्या वॉर्डाबद्दल मी बोलतोय। तर तिथे घनकचरा विभागानं 4 गाड्या ह्या भरारी पथक म्हणून दिल्या होत्या घनकचरा विभागानं वेगवेगळ्या वॉर्डाला। त्यातली एक गाडी कोथरूड विभागाला मिळाली होती, भरारी पथक। तर हे इलेक्शन ड्यूटीच्या अंतर्गत आता ह्या 4ही गाड्या सरकारकडे जमा आहेत, इलेक्शन आयोगाकडे जमा आहेत, कलेक्टर ऑफिसमध्ये जमा आहेत आणि ते त्यांच्या कामासाठी वापरले जातात। तर विषय असा की भरारी पथक हे अगदी चांगलं कार्यरत होतं। मी त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा केला होता। मी त्याबद्दल संदीप कदम जे घनकचरा विभागाचे उपआयुक्त आणि HOD आहेत, हेड आहेत, तर त्यांचीही संकल्पना होती, त्यांनी ती राबवली होती आणि चांगलं काम चालू होतं। पण आता ह्या 4ही गाड्या जर जमा असतील आणि आता ते त्यांचं काम करत नसतील तर याच्यामध्ये त्या वॉर्डाचं आणि घनकचरा विभागाचे बरीचशी कामं रेंगाळत आहेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे। भरारी पथक जे काही जनजागृती करत होतं किंवा जे दंडात्मक कारवाई करत होत्या त्या आता या महिना 2 महिना किती दिवस असेल मला कल्पना नाही, पण ते होणार नाही हे लक्षात आल्यानंतर मी सर्वप्रथम जे वैजनाथ गायकवाड आहेत, जे मुकादम आहेत कोथरूड विभागामध्ये, तर त्यांना जो फोन केला, त्यांना यासाठी फोन केला की अतिशय सतर्क अशी ही व्यक्ती आहे। तर त्यांना फोन केल्यानंतर ते म्हणले की मला ह्याची फारशी कल्पना नाहीये, मग मी माहिती विचारून तुम्हाला सांगतो। दुसरा फोन जे केला मी ते राम सोनवणे यांना फोन केला, त्यांचा फोन नॉट रिचेबल लागत होता, त्यांचा फोन बंद लागत होता। तर मग त्यानंतर मी केदार वजे साहेबांना फोन केला। ते नेहमीप्रमाणे म्हणजे बऱ्याच वेळा ते फोन उचलत नाहीत, त्यांनी यावेळीचा फोन ह्या बाबतीत उचलला नाही, मी पूर्ण त्यांना दोष देणार नाही। तर मग अगदी हक्काचा माणूस म्हणजे बाबा इनामदार, मी त्यांना इनामदार म्हणण्यापेक्षा इमानदार जास्त म्हणेन। बाबा इनामदार जे आहेत हे जे SIDSI चे प्रमुख आहेत। तर त्यांना फोन लावल्यानंतर त्यांनी मात्र सर्वप्रथम त्यांनी हे सांगितलं की हे व्हेकल डिपार्टमेंट, महानगरपालिकेच्या व्हेकल डिपार्टमेंटच्या अंडर येतं आणि त्यांनी मला एक नंबर दिला, कुर्णे साहेब हे व्हेकल डिपार्टमेंटचे संबंधित आहेत। त्यांचं पद मला अजून पूर्ण माहीत नाही, पण कदाचित एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील व्हेकल डिपार्टमेंट। कुर्णे साहेबांना फोन केल्यानंतर अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळाला। हे मी मुद्दाम नावं घेतो, हे सहकार्य करणारी लोक जी आहेत ना त्यांची मी अगोदर नावं घेणार आहे। तर कुर्णे साहेबांनी मला त्यांनी सुद्धा त्याच्याबद्दल माहिती सांगितली। ते म्हटले तुम्ही कधीही या कलेक्टर ऑफिसला मी असतो, तिथं ते असतात सध्या आता ड्युटीमुळं, इलेक्शन ड्युटीमुळं, आणि याच्यावर ते बोलायला किंवा माहिती द्यायला तर अगदी तयार आहेत, हे महत्वाचं। त्यांनी सुद्धा 2 नावं दिली, एक पायगुडे साहेब आणि दुसरे चव्हाण साहेब। परत इथे सुद्धा चव्हाण साहेबांचा नंबर म्हणजे कॉल त्यांनी रिसिव्ह केला नाही, इलेक्शन ड्युटीवर असतील त्यांना दोष देणार नाही। पायगुडे साहेबांनी मात्र फोन उचलला, त्यांचंही सहकार्य चांगलं लाभलं आणि सर्वप्रथम त्यांनी काय केलं तर त्यांना जे पत्र आलेलं आहे, जे आयोगाचं असेल किंवा राज्याचं असेल, त्यांना जे पत्र आले की ह्या गाड्या आमच्या स्वाधीन कराव्यात, त्याप्रमाणे त्या 4 गाड्या त्या 4 गाड्या कुठल्या अर्जावर किंवा कुठल्या ऑर्डरवर ते जमा करायचं ते त्यांनी मला पाठवलेलं आहे। तुम्हाला ते आपल्याला इकडे बघायला मिळेलच, मी सगळे तिथं दाखवीनच। त्याच्यामध्येच कोथरूड विभागाची गाडी सुद्धा त्यातली एक आहे। तर मुद्दा साहेब असा आहे की हे जे इलेक्शन ड्युटी म्हणून जे काही व्हेकल्स गाड्या, ज्या सरकारी निमसरकारी ह्या ज्या गाड्या असतात, खास करून महानगरपालिकेच्या ज्या गाड्या आहेत, तर त्या जर जमा केल्यानंतर त्या जे काम करत होते त्या कामाचं काय, हा एक विषय आहे। त्यानंतर परत मी हे याच्यावर येणारच आहे की इलेक्शन ड्युटीच्या अंतर्गत काही अधिकाऱ्यांना असं भरपूर काम करावं लागतं। याच्यामध्ये मी उल्लेख करीन राम सोनवणे साहेबांचा फोन उचलला जात नव्हता, याचं कारण असं आहे
की त्यांची नाईट ड्युटी चालू होती असं वैजनाथ गायकवाडकडनं कळालं. तर त्यामुळं मग तेही काय हरकत नाही, तुम्ही ड्युटी करताय मग तुम्ही फोन नाही उचलला तरी चालू शकतं. तर हा विषय आहे की हे जे इलेक्शन ड्युटीच्या अंतर्गत गाड्या जे घेतल्या जातात तर त्या गाड्या जे काम करतायत त्या कामाबद्दल काय, हा एक मुद्दा होता. त्याचबरोबर अधिकारी सुद्धा इलेक्शन ड्युटीला लागतात पण ह्याचा काही अधिकारी गैरवापर सुद्धा करतात. बऱ्याच वेळा त्यांना विचारलं की साहेब तुम्हाला आपल्याला हे भेटायचं या कामासंदर्भात भेटायचं आहे तर इलेक्शन ड्युटीवर आहे हे कारण सांगून ते काम पुढे ढकललं जातं. माझा खरंच जे काय अधिकारी आहेत त्यांना हाच प्रश्न आहे, प्लीज मेक इट क्लिअर की इलेक्शन ड्युटीचा अर्थ असा आहे का की त्यांच्या जे नेहमीच्या ड्युटीज आहेत त्या होऊ नये ह्या कालावधीमध्ये, याच्यावर विचार करायला हवा, याच्यावर पर्याय शोधायला हवा. आत्ताच आपण ऐकलं की शिक्षकांना इलेक्शन ड्युटीवर लावलं जातं पण ह्यावेळी असं म्हटलं जातं की त्यांना इलेक्शन ड्युटी जास्त दिली जाणार नाही. त्याचबरोबर सरकारी दवाखान्यात जे डॉक्टर्स असतात त्यांना सुद्धा इलेक्शन ड्युटीमधनं एक्झेम केलं आहे असं मला ऐकायला मिळालेलं आहे. तर ह्या इलेक्शन ड्युटी ह्या ड्युटीज येणारे लोकसभेचे असतील, विधानसभेचे असतील, राज्यसभेचे असतील, महानगरपालिकेचे असतील, या दरम्यान हे जे अधिकारी असू दे किंवा ते गाड्या असू दे त्यांची कामांचं काय, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आमच्या चॅनलला तुम्ही नुसतं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून चालणार नाही तर कॉमेंट्सही करा. तुमचे कॉमेंट्सचा अर्थ तुमचा सहभाग आहे आणि त्यातनंच आम्ही हे सगळे विभाग, आम्ही जे काही उपक्रम करतो ते चांगले होत जाणार आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत होता TV 10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. If you like the video, do like, comment, share and subscribe.